उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची चाचणी आज सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यात ही चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कामाची पाहणी केली। 110 किलोमीटर उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचं काम अखेर 23 महिने 15 दिवसांनी 15 मे रोजी पूर्ण झालं। या प्रकल्पामुळे शहराला 170 MLD क्षमतेचा पाणी पुरवठा होणार आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या माध्यमातून 12 अभियंते आणि 150 कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केलं आहे। हे काम 1 जून 2023 रोजी हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आलं। या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहेत। हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 21 महिन्यांचा होता, नोव्हेंबर 2024 अखेर। त्यानंतर 3 महिने प्रात्यक्षिक चाचणी आणि 3 वर्षे देखभाल दुरुस्ती हा कालावधी आहे। अखेर 23 महिने 15 दिवसांनी म्हणजेच 15 मे रोजी काम पूर्ण झालं। एकूण 882 कोटी 68 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च आहे। या प्रकल्पाचं काम 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार होतं, मात्र विविध अडथळे आणि शेतकऱ्यांचा झालेला विरोध यामुळे या कामात विलंब झाला होता। अखेर या महत्त्वपूर्ण कामाची चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित होते। समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व 6 पंपांची प्राथमिक पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रंगाराव, सिद्धेश्वर उस्तुर्गे, नितीन अंबिगार, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, हरीश आणि नदाफ, मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान, चेतन भोसले आणि इतर अधिकारी उपस्थित होते। दरम्यान यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी उजनी येथील पंप हाऊस, उजनी दुहेरी पाईपलाईन, पंपिंग मशिनरी जॅकवेल, BPTची पाहणी केली। उजनी धरणातून थेट चॅनलमधून जॅकवेलमध्ये पाणी सोडण्यात येईल। उजनी इथून उजनी पंप हाऊसमधून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवडे येथील ब्रेक प्रेशर टँक अर्थात BPT इथून गुरुत्वाकर्षण अर्थात ग्रॅव्हिटी पद्धतीनं पाणी पुढे 80 किलोमीटर अंतरावर पाकणी सोरेगाव पंप हाऊस इथं आणण्यात येणार आहे। दररोज 170 दशलक्ष लिटर अर्थात MLD पाणी उपसा करण्यात येणार आहे। उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे 6 पंप बसवण्यात आले असून सध्या 1150 अश्वशक्ती क्षमतेच्या एका पंपावरून चाचणी सुरू करण्यात आली। उजनी पंप हाऊसमधून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवडे येथील ब्रेक प्रेशर टँक BPTपर्यंत पाणी पोहोचणार आहे। साधारणतः 4 दिवसात ही चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली। या एका पंपाद्वारे सोलापूरपर्यंत किती MLD पाणी पोहोचणार आहे याची चाचणी घेण्यात येणार आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं सर्व पंप सुरू करण्यात येणार आहेत। अंतिम पंपाची चाचणी लवकरच करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी दुहेरी जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत सोलापूर शहरातील मंजूर करण्यात आलेल्या 16 टाक्यांचं काम महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी केली। पाणी पुरवठा करणारी गेल्या अनेक वर्षापासून जे कार्यरत आहे दुहेरी जलवाहिनी अखेर त्याचं चाचणीचं काम चालू झालेलं आहे। स्मार्ट सिटीचं काम चालत असताना सोलापूर शहरात आपल्याला माहीतच आहे की आपण आज जवळपास 4-5 दिवसाआड काही ठिकाणी 6 दिवसात पाणी पुरवठा होत असतं। हे कुठेतरी पाणी पुरवठामध्ये रोज दिवसाआड किंवा रोज पाणी पुरवठा होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्नशील होतो। स्मार्ट सिटीच्या कामाच्या योगामुळं स्मार्ट सिटी या सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीचा समावेश झाला। त्यावेळी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी असू द्यात
तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असू द्या यांच्या सहकार्यानं हा स्मार्ट सिटी मंजूर झालं आणि सोलापूर शहराला दुहेरी पाईपलाईनसाठी पैशाची तरतूद झाली आणि ते काम आज कुठेतरी अखेर आपल्याला चाचणी करताना काम करण्यात येत आहे. सोलापूर शहरातल्या आत्ता असलेल्या आयुक्त असू द्या किंवा कर्मचाऱ्यांचा मी खरंच आभार मानतो. गेल्या 2 वर्ष झालं हा काम थोडं रखडलेलं होतं, पण आयुक्त साहेबांनी नवीन कारभार घेतल्यापासून स्वतःला चांगलं कामाला सुरुवात केलं पुन्हा एकदा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं आणि ह्या कामाचा सातत्यानं पाठपुरवठा आपले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं त्याच्या पाठीमागं राहिलं आणि येणाऱ्या ह्या पाण्याचं चाचणी झाल्यावर सोलापूर शहराला पाणी मिळणार